दादा तू इथं का बरं ते पाहुण्यांना बोलवलं? अगं पाहुण्याला काय बोलायला माहिती आहे का? आपले गावातले काही भाऊकीचे लोक आहे ना, आपल्या घरी कोणी तुला पाहुणे पाहायला आले का, ते लगेच त्यांना पुढं आपल्या इकडून निघाले एक पाहुणे, लगेच हाक मारून घेतात त्यांना, लगेच एका दोन सांगा द्या आपल्याबद्दल. पण दादा त्यांचे चौकडे डोळे असतात, आपण कुठं पण जाऊ. हा मग त्यामुळे मग पाहुण्याला मी काय म्हणलं माहिती आहे का, म्हणलं एक करा म्हणलं, कोणाला विचारू नका म्हणलं, आंब्याचं झाड कोण सरळ राहणं त्या म्हणलो. रस्ता सापडेल का पण हा त्यांना? म्हणलं मग सांगितलं कोणा खाणं सगळं सांगितलंय. किती जण आहे रे दादा ते? ते येतील दोघं तिघं येतील. हा का? पण पण हे बघ, दादा पोरगा चांगला आहे बरं का. चांगला आहे का? हा पोरगा चांगला आहे. आता काय सगळं सोडून द्यायचं आणि धरून घेऊ. असलं चांगलं नाही पोरगा पटला तुला तर आपण धरून टाकू. पण मी काय म्हणते ऐक ना, लग्नाचा लोड तुझ्यावर नको घेऊ बरं का. नाही नाही त्यांना आपण खर्च टाक. टाकू ना, बोलण्यात पाहू ना कसं आता काय. पोरीले कमी झाले आहेत आता. जाऊ दे, कमी होऊ दे. आपल्या हातून अन्नदान झालं पाहिजे, असं नाही राहत का नुसतं तू पुरी. प्रत्येक नाही ठिकाणी नाही पैसे घालतो का? पुरी कमी झालं म्हणून पाहिजे. आपण काय भाड खाऊ लोक आहे काय, आजी गाजी करायचं. एक तर बहीण आहे मला. अरे एक बहीण आहे पण त्यांना पण खर्च लावू ना. नाही नाही काही नाही बरं, नाही नाही आपल्या ह्याच्यात नाही, आपल्या धर्मात नाही असं. आपण करताना चांगलं करायचं, वाईट नाही करायचं. हां बिचारे तेव्हा त्याला काय तुला डागडागणे घालायचे ना ते घालतील. हां आणि परिस्थिती चांगली का दादा त्याची? हा चांगली म्हणते ना. मग बघू ना आता आल्या विचारू ना, काही मामा आहे काही सांग त्यांचा. हा का? हां बाई माणसं पण आहे का? गडी माणसंच आहे? नाही नाही माणसं माणसं ते पाहिले ते काल बाया पाहिले ते लगेच. मग नंतर आपल्या पसंती झाली का मग आणतील त्याच्या बाया वगैरे असं. हां तर तू आता याच्या साडीवर दाखव. जाऊ दे रे, कोण बदलत राहते बरं मी कपडे. काय त्या पाहुण्याच्या काही गोगल काढून टाका आता. सारखा गोगल नको घाली. डोळ्याला त्रास होतो नाही दादा नाही माझ्या. जाऊ दे, हो तारा दे. पसंती होईपर्यंत आहे ना गोगल काढ बरं. हां असं जरा थोडी सुधारणा झालीची. तुझ्यामुळेच मला इथे यावं लागतंय. काय? नाहीतर मी आले पण नसते बरं का दादा. हा आली नसते. माझी तर इच्छाच नाहीये. मग काल आली मग. तू मला बडबड करत राहतो म्हणून तुझ्या पायी आले मी. म्हणजे तू तिकडे फारकत जाईल माहिती ना आपल्याला. पण दादा जाऊ दे, विषय सोड. आणि ते सोडून तुला मी किती वेळेस सांगितलं तरी तू ऐकणार आहे का? नाही ऐकणार मी. तुला मी जे सांगितलं तेच करायचं. जाऊ दे. रिकामी होते करायचं नाही. हां सांगितलं तेवढं. पाहुणे येणार आहे गोगल घालू नको. ते वशील डोळे चेक करतील माहिती का, तिला दिसतंय काय का. डॉक्टर आहे काय? हा शंका खात्या डोळ्यात काही प्रॉब्लेम आहे का. हां आता माणसाला चष्मा असणारच ना. नाही नाही तो काही नजराचा आहे का काचा शायनिंगचा आहे तो. दादा, तो नजरेचा आहे. तूच घेऊन दिला होता ना, माझे पण डोळे राहू दुखत दे ना, पण होता. काय कडे राहू दे ना. पाहुणे गेल्या परत वापर ना. हा मग नवरा केल्यावर तिकडे वाटलं कायमचा वापर. नवरा नवरा बघू दे तर सही त्याला. हा मग बघितल्याशिवाय कसं काही नवरा नवरा करू राहिला तू? डायरेक्ट नवरा नवरा नको करू बरं का मला. बरं आता शांत बसते का तू. डोकं खाऊ नको पाहुणे त्यांना गेलं फोन करून बघ कधी येता येते. मला माझं डोकं खाऊ नको. पाहत थांब. बरं मी काय म्हणतो, आपला ठराव वेळच करून घ्या सर. हा का? आता तो लई झाली ही 6वी बायको पाच काम चालले. काय बायकोच टिकत नाही. काय काय करावं तर तरी? तू काय काय करतो नेमकं मी काय? काहीच करीत नाही ना. बायकांना करतो काय दुपारा. काय कसं काय ते गडबड होते काय मला कळत नाही बा. अबे आता शेवट आहे भाऊ. लय खुशी खुशीत पसंत करत्या पण नंतर काय गडबड होते ना. ही शेवट बारी तुझी. हा का? मी याच्या पुढं मग माय हात पाय टेकले. तो मामा काय करी, मामाच्या तो 2 पुरी काढून दिले तेव्हा हा बाकी ना, त्या बी राहते नाही बा. सख्या मामाच्या टाकून दिल्या तेव्हा काय ते राहत काय टिकितो का नाही. चल पाहू. आता एवढ्या ना करून पाहू. नाही पोरगी जर पसंत असेल ना तरच मी हा म्हणत. आणि तिला पण बाकीच्या गोष्टी पण आवडल्या पाहिजे. तुझ्या बापानं मला फुटा गेले पोर, तुला पटणे 100% पोर. हा पाहिलं मी चोरून पाहिलं तुमच्या मोबाईल मध्ये पाहिलं. पोर पाहिले आपटे पोर बरं जाऊ दे मामा, तुम्हाला काय वाटतं करू का नको? करायलाच पाहिजे. अरे करू का नको म्हणजे आता मला तर असं वाटतं सोय ना, रे. आता लग्नच करू नये. मस्त वाटतं लग्न करून नाही. पर याना मागच्या महिन्यात 3 गोदड्या फाडल्या तगडे घालू घालू हा म्हणजे. ना. मग काय थंडी लय आहे तुम्ही मामा. हे कसं आहे? बरं का आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. हा मग रग तर टिकून देत नाही. हा, गोदड एवढी रक्त एक रातभर तुम्ही एवढे ना जाळात उडी टाका. हा एवढ्या ना भाव प्रयत्न करून टिकली तर टिकतं. टिकली. चला आता लास्ट बायको एवढी करेल हो. नंतर लागला सर ना कुंभमेळा येऊ राहिला हा बाबा होऊन जातो लागला तर. तिथे ज्यादा पैसे कमवशील. हा आपल्याला काय पैसे कुठे कमवायचे? पैसे कमवशील ना, तो नाव मोठं होईल हा. आणि माझं नाव मोठं होईल. हो हो तुमचं नाव मोठं आहे. चला पाहुणे येतील जाता. घेतला पदर. हो आले पाहुणे. राम राम. हो राम 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 या. बस
तिला विचारलं हा तर ते म्हणा मळ्यात गेले तुम्ही म्हणा मळ्यात त्याच्या डायरेक्ट हा तुम्हाला फोनच नाही सांगितलं हा. डायरेक्ट आंबे झाडा कोणा सरळ या म्हणलं इकडे मिरची आहे म्हणलं मिरच्याच्या रानात बसले तिला आम्ही आलो ना तिला हटकावलं 2-3 जणांनी मग काही बोलले नाही हो राम राम बोलले नाही आम्ही हे मागण्याचं नाही सांगितलं हा असं नाही बोलले तरी म्हटले सर कुठे चालले काल चालले हा तुम्हाला चाललं आमचे पाहुणे हा हा जा म्हणलं चला खालती मग त्याच्यामुळे तुम्हाला मी काय काय म्हणलं मिरच्या लावलं का हा एवढं मिरच्या लावल्या बरं 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 मग चालले वजे वजे चांगले पैसे झाले मिरच्याचे पण हं? हा भाव सापडले बरं बरे वा ही बहीण आहे आमची चांगले चांगले संस्कार चांगले हो संस्कार चांगले शाळा किती झाली हा, शाळा 12 होईल नाही नाही रे 10वी नापास आहे. हा 10 नापास नाही माहिती आम्हाला आपल्याला आहे ना आपली वागणं चांगलं पाहिजे लाईन चांगली पाहिजे शिक्षण काय करायचं तुम्हाला एक सांग का खायला नसू द्या पण माझी बहीण आहे ना आमचं रान सोडून आणि कोणाकडे तिरप्या नजरेने कधी पाहत नाही तेच चांगलं तेच चांगलं हो आता आमच्या पोऱ्यातच आहे हा ना? तुम्हाला सांगतो 5 लग्न झाले एका बायको थांबली नाही पाहिजे कोणत्याच पुरेवर तोंड करून पाहिलं त्यांना किती 5 फक्त हाच द्या डाग लागला पाचीला आहे पण हा म्हणजे पोरसार काहीच नाही केलं काय ते आता राहिलं ते पोरं. तिथेच थांबा त्या हा सत्यनारायण झाला का एक दिवस थांबलं का दुसऱ्या दिवशी निघाले आणि का पळून जातात त्या? म्हणजे प्रसाद खात्यात निघून जातं का हा. काय रे सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद खाला का ते निघून जातं बस पण का तुमच्या घरात काही पिढा आहे का? काय काय तेच काय भानगडच कळणार. कळत नाही बा. तीनशे स्वागतच झाली नाही अजून हा ते आहे मावगडे हो हा ना नाही, पाचवी का 5 झाले 5 झाले पाच गेल्या झाल्या ही 6वी आता असं आमच्या बहिणीचं फक्त हे दुसरं बरं का हा का? हा परत म्हणजे खरं ते सांगतो आम्ही आबा, कारण त्या पोराला फिट येतो त्यानं मी काय काय- आम्हाला आहे ना त्या माणसाने समोरच्याने आम्हाला सांगितलं नाही आणि पोर काही महिना 2 महिने राहिली आणि तुम्हाला सांगत होते दिवशी मोटर चालू करायला गेलो तिथं फिटाड आलं पडलं खाली माई बहीण तिथून निघून आली डायरेक्ट ते जाऊन द्या हे बा हा पोर काय हा पोराचा मामा आहे परत मामा तर मामा कुठली मामा ये गणेडीची असं. तर पोराची लाईन चांगली जमीन जागा आहे जवळ 150 एकर जमीन आहे आपली काय बोलता 50 बिघे ऊस लावून दिली 20 बिघे दारागेचा भाग करून दिली अरे वा हा दोन एवढं 5-5 बाया पळून गेल्या का? नाही आता अरे बाता ते राहते ते ते घरात वावरच पाहायला गेले नाही ना मग फक्त नाव ऐकून पळून गेल्या का? नाही 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 त्यांच्या मनात आम्हाला काम करायला लागल हा एवढं मोठं पाहुणेच घाबरून जात्या हा एवढं द्राक्षाचे तू हा बाग नको करू त्यांच्यामध्ये. आता मागच्या महिन्यात आहे ना 2 JCB घेतले त्याने का मी तुम्ही ओढेल त्याचे हा असं असं आणि 15 हायवा घेतले अरे बापरे हवा? हायवा हायवा मोठ्या गाड्या नाही का त्या वाळू वाहते ते हा आणि आता पेट्रोल पंप टाकायचं विचार चालला हो का पाय गे सवय पाय तुमच्या पुरी तर एकदम कल्याण बाबा हा ना म्हणजे बांधकाम चालू आहे आता हा एखाद्या महिन्यामध्ये उद्घाटन होऊन जाईल हा अरे उद्घाटन तुम्हाला बोली ना पेट्रोल चालू झालं आणि आता ते पुढं एक कंपनीचा बिझनेस चालू करायचं मागं पुढं मला इथं लग्न उरकून टाकलं का ते करून टाकू ए दादा मला खरं नाही वाटत ते बरं का. काय खरं नाही वाटत आहे त्यांचं. असं कसं काय माहिती काय एवढं काही मी काय म्हणतो आमचा भरोसा नाही आमच्या गावात चार जण आपण तुमच्याकडे बघून वाटत बी नाही आम्हाला. त्या साधे बरं राहतं ना एकदम रान इमान साधं मी काय म्हणतो सवे हाय आपले मित्र आहे मावाले काही पाहुणे रावळे आपले त्या गावाला फोन करून विचारून घेऊ पाहुणे गेले हो एवढं काय टेन्शन किती तुला फक्त पोरगा पास आहे का पाय त्याने किती फेकू दे जबा काय केलं तुमच्या पुरीच्या हाताखाली 3-4 बायने स्वयंपाकाला राहतील तिला बसून सांगायचं आणि तिने करायचं हो. 3-4 बाय हा आणि तिला लग्न झाल्यापासून तिच्या ताब्यात एक फॅट राहणं कुठं जायचं यायचं एक डायवर देऊन टाकू येत काही नाही आमच्या दादानं 5 बाया ठेवले हा? काय आला? कामाला घरी घर घर काम 2-3 आहे ना हा एका घरी 5 बाया आहे. बरोबर आहे ना मग कोण घर झाडायला कोण हातरून टाकायला तू काही गेला होता का पाहिला? अच्छा आता काय काय लावू हो तू घरच तेवढं आहे ना आवारता 5 बायाला बी कमी मी पडतं. असं ऐकलंय तुमचं घर की दुसरा पाय ठेवला का लगेच दुसरी खोली येते. नाही ते दुसरं आहे नाही ते नाही मळ्यातलं. असे लय घरी ना असले घर आहे. काय झालं 11 तळा 11 मध्येची आम्ही इमारत बांधली खाली भुयार आहे तिला हा खाली हा वर 10 खाली 11 मधली म्हणजे 5 बाय असून एक मजलाच खाली राहतो असं म्हणजे काय होतं तेवढी साफसफाईला बाया लागत मग तेवढ्याला खाल्ल्याला कोण एक पाव घ्या ना हा बाई पाच उरलं तर नाही ना त्या बाया? हा?
खाली तळ घरात पुरले नाही नाही वर आहे त्या गच्ची होईल. बरोबर तळघरात जाऊन देते आम्ही कोणाला 50,000 रुपये द्यायला माहिती नाही. हा का नवरी त्यांची ते तिथेच कामाला आहे. चांगलं आहे ना मग. मग या बा बाई नाव काय तुझं? सविता शहाणे. नेट बस मांडी घाल बस. मांडीवर बाई. तुम्हाला वडील नाही का? वडील वारले ना. आपण पण वडिलाच रावला असता सविता खंडू. शहाणे. हा छान तुला आडनाव नाही आठवते का? मला विचारतो. शहाणे ना. नाही वाटलंच होतं शहाणे आहे. शिक्षण बिक्षण किती झालं? 10वी नापास. मामा मावशी गावाकडं. किती? मावशी एकच आहे. दादा 10वी नापास हिशोब जमल का हो? घे जमून. एवढा हिशोब कोणी करायचं मग? हो बहिणीला हुशार आहे हिशोबाच्या होती. तिला कॉम्प्युटर चालू बस नाही तर जाऊ द्या एक बाय अजून ठेवून देऊ एक्स्ट्रा हिशोबाला. हा हिशोबाला एक बाई तिची आता काय लाईन. मग काय तिच्या हातात कॅप्टन चालवायचे का? सगळं चालवल पण मला भरोसा नाही बसा ना. बरं मी बरं जाऊ, काय तुला काय आयचं खायचं तुला काय करायचं? तो पोराला काय विचारून घ्या. झालं तुमचे हा. पाहून नाव काय तुमचं? समाज शिरपता इंडी फेरे. शिक्षण शिक्षण माझं 12वी पास आहे. हा. हा जास्त नाही केलं ते शिकूच दिलं नाही त्यांनी. तर एवढा पसारा असते तुमचा. 12वी झालं लयच लग्न पहिलं. हा, बरोबर हावसानं केलं. हा निकाल नव्हतं लागलं ते दिलं लग्न उडून. हा. मामा कुठले? मामा शानपुरीचे. हा का? हम्म. मामा लहान एक मोठे? दोन आहे. हा लहान हा. आहे मोठा दुसरा आहे. मामाच्या तोंडाला काही चिकटपट्टी लावली का? मामा नुसतं शांत. अहो काय झालं तो माहिती मामा आहे ना काय दाबेल राहतो. मोठ्या मामाच्या 2 पुरी केल्या होत्या. तुम्हीच? हा मग त्याच्यामुळे ते मामा नाराज आहे. हा हा बरोबर म्हणजे मला बोलता येईना ना. हा बरोबर आहे असं. पुरी गेल्या मग हा लहान मामा संग आणला बा. लहान मामा आणला मोठा येईना ना. हा हा त्यांच्या पुरी टाकलं तू कस काही. बरोबर. पण मला लाज नाही मी आलो. नाही हा नाही का तुम्ही लहान समजू हा लय मोठा आहे. हा पण तो गाठ्यानं बारीक झाला. गारवा सुटलाय. बरोबर. दादा ऐक ना, मला नवरदेव संग बोलायचं. बोल ना, तुला कोण काय? बोला 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 बोलू. असं नाही, मग? थोडस बाजूला येऊन. बाजूला बरं जा 5 मिनिटं बोला. चालेल ना. बोला बोला 5 मिनिटं बोला. चालेल या येते तो. या विचारून. हो, हो. तुम्ही बसा. ऐका ना, मला बोलायचं होतं. नाही मला पण लई इच्छा झाली होती. बरं जेव्हा तुम्हाला झालं. पाहिलं ना मी तर एकदम मनापासून पसंत करून टाकलं. हा ना, इतका वैतागलो ना थंडी गाठी झोप येत नाही. हा ना. हो तुम्ही पण खूप छान आहे, तुमची फॅमिली पण छान आहे. हो नाही दादा तितके बोळे आहे ना आम्ही एवढे मोठे पण आम्हाला गर्व नाही अजिबात. हा हा हा. हा. ते कसं आहे माहिती आहे का आमचे कपडे राणी म्हणा असे साधेच आहे ना. पण मी एक विचारू का, हो तुमची खरंच एवढी मोठी प्रॉपर्टी आहे? अहो तरी पूर्ण सांगितलं नाही. 1.5 कोटी तर आमचं ऊसाचं पेमेंट अटकेले. बापरे बाप. हो लई पैसा लई हो. हो का? कसं मनाजोगती मुलगी भेटत नाही आणि ते कसं असं. आता या 5 मुली निघून गेल्या ना मग एक पण नाही टिकली का हो? हो ते 3च दिवस थांबता. काय होतं मलाच कळत नाही. काही नाट लागेल का काय ना मला अच्छा, काहीच अच्छा, कळत अच्छा. नाही. बरं चांगलं व्यवस्थित प्रेमात बोलवतो सगळं काही. 3 दिवस झाले ते गेल्या का पण येतच नाही. अरे बाप. पहिल्यामुळं त्या फक्त पहिल्यामुळं आल्या तर दुसऱ्यामुळं पण ते वापस येतच नाही. मग पुन्हा फोन बिन नाही केलं का त्यांनी? फोन काय डायरेक्ट फारकत घेऊन टाकी त्या. डायरेक्ट फारकत. बर तेच मला कळलं काही देवाचं आहे का दिकाचं आहे का काय आहे का काय. बर, मला एक सांगायचं होतं तुम्हाला. सांग बरं जाऊ दे मरू द्या. तुम्ही ना मला डबल सांगतो मनापासून पसंत आहे. पसंत मी तुम्हाला पसंत पडलो की नाही ते सांगा. पण तुम्ही मला नाही आवडले. नाही आवडलं नाही आवडले. का बरं? माझ्या गावात आहे ना एक बॉयफ्रेंड आहे. हा का? हा, तर त्याला कळालं ना तर तुम्ही जगू नाही शकणार. मी हो, म- तो म- फार म्हणजे- डेंजर आहे बरं का. हा का? हा, तो माझं लग्न होऊन देत नाही. त्याचा माझ्यावर लय जीव आहे. अच्छा तुम्ही हा म्हटले का तुमचं तुम्ही इथून मळ्यातून निघले का तुमचं लगेच मर्डर हाफ मर्डर करून हो, टाकल तो. लगेच हा, त्याला माहिती आहे. तुम्ही सांगू द्याल त्याला? नाही, मी कुठं बसते कुठं उठते, माझी नजर कुठपर्यंत जाते सगळं त्याचं लक्ष असतं. इथे कुठे का मी तू कुठे बसले का? तू कुठूनही बघल, कुठूनही बघल. तुम्ही इथून निघले, तुम्ही हा बोलले, तुम्ही इथून निघले का तुमचं लगेच मर्डर. आणि तुमच्यासोबत तुमच्या डॅडीचा पण मर्डर. नाही रे एवढी प्रॉपर्टी आमच्यावर मटर बिटर कशाला? नाही भाऊ मग मी काय लग्न करेल तुझ्याशी मग? पण ऐका ना, माझ्या भावासमोर माझं नाव नका सांगू. मग आम्हाला सांगावं ना मग आता ते बोलले मग एवढी चांगली मुलगी. तुम्हाला मरच आहे का? तुम्हाला मरच आहे का? नाही नाही तुमची मौत काढची का आमच्या गावातून? नाही असं थोडीशी लगेच धमकी देत्या का? पण माझं नाव सांगू नका का ती नाही बोलली, हा बोलली, असं काही बोलू नका. तुम्ही तुमच्याकडनं नापसंत करा मला. पण मला पसंत होते ना. तुम्हाला मरून जायचंय का हो? नाही, 4 खाटावर जायचंय का नाही तुम्हाला? नाही हो जिवंत जायचंय ना. मग बरं सांगतो मी.
हा लगेच कल्टी धरायची बरं का. हो आणि माझं नाव घ्यायचं नाही हा. नाही नाही हा, चला 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 चला. दादा उठा 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 उठा. मी आहे ना जातो कुंभमेळ्यात जातो. काय नाही नाही जातो आता जातो. नाही 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 काही नाही मी लगेच तयारी करतो केस वाढीत तोपर्यंत. तुझ्या लग्न करताय हा. ना मी लाख सोडून 10 लाख खर्च करायचा. नाही 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 मला नकोची मुलगी काय- काय नको. झालं? नाही नाही नको. काय केलं मी काय केलं त्यांना पसंत नाहीये मी. पसंतच नाही मला मुलगी. नाही नाही काय झालं बाबा काय झालं आजी हे बाबा अजिबात नको. म्हणजे एवढी सोन्यासारखी पोरण तू नाही मला पसंत नाही मुलगी. तुमच्या 5-5 अरे बाबा जीवापेक्षा जास्त का लय आलं का. म्हणजे नाही मला साधूच बनायचंय. नाही मला नको. साधू का काय तू का आपला साधू बाजे एवढं सोपं नका समजू जरा मग ते केस वाढतील तो परत 1-1.5 वर्षात मोठे केस वाढतो दाढी वाढतो. दादा ते नाही म्हणतायत कशाला हा म्हणतोय. अगं पाहुणा चांगला इष्ट किती अरे नाही म्हणतायत त्यांना नाही आवडले मी. नाही नाही मी भले बे बरं का. त्यांना मी नाही आवडले ना. कुंभमेळा झाला का मी दाढी बिडी पुन्हा काढून टाकी लागलं असतं. 2-3 वर्ष जातील कसे मी निघून आणि नंतर पाहता येईल. काय पोर चक्रम झालं काय? काय बाबा आचार्य पोर बिघडलं तुमचं नाही नाही नको. अरे बाहेर केवढं चला आपल्या पायावर जायचं की नाही आपल्याला चालत. अहो, दिसतं काय पाहिजे आपल्या 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 गाडीत बसून जाऊ चला. पोरीला त्याला पाठवलं तर काय भानगड झाली शिरपत्र अहो नाही आवडली दादा. त्याच्या दुकानात सगळं सांगितलं असेल तिला नाही नाही मी कशाला काय सांगितलं. त्याच्या काय काय 5 बायका थांबण्याला काहीतरी कारण नाही. तिच्यावाला काहीतरी कारण असेल. काय नाही नाही चला दादा तुम्ही पहिले चला जाऊ दे पुढं. या बाता काय तुझं पोर या, तुम्हीच येते का नाही तर मग तुमचा पोर कोणी कधी येऊ या उद्या ये. बरं येतोय चला चला दादा जाऊ दे ना दादा जाऊ दे ना. जाऊ दे ना गेले तर काय गेले. काय नाही मला कोण तुला अरे पास त्याला नाही मी आवडलेच नाही तर मी काय करू. खबर मला काय माहिती. तो विचारायचं ना मी असं कसं विचारू बरं दादा. तो काय म्हणल. तो आज काय कमी ना आवडायला अरे दादा त्याला नाही आवडले तर मी काय करू. तू तर असे ना काय तो होते तू मेकअप करायला नाही म्हणू का काय काय नाही दादा मी अशी पण चांगली दिसते हा. हा बरं चल घरी. बरं चल आता उद्या कसं आपण त्याच्या घरी जाऊन येऊ डायरेक्ट बघू हा? चल तू आता तू घरी चल. चल